उखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपलं स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमधील आज आहे दिवस 12वा, ठुशी पार्ट 6 आणि आपण बघत आहोत ठुशी मंगळसूत्र. हे जे ठुशी मंगळसूत्र आहे ते आज आपण 3 वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये बघणार आहोत. एक हे डिझाईन बघणार आहोत ज्यामध्ये आपण एक बेसिक ठुशीचं डिझाईन बनवलं आहे आणि दुसरं म्हणजे हे डिझाईन बघणार आहोत ज्यामध्ये आपण मध्ये छोटंसं लॉकेट केलं आहे आणि तिसरं म्हणजे सुरुवातीला आपण जे बघितलं ते. तर आपण सुरुवात करत आहोत. या ठुशी मंगळसूत्रासाठी आपण घेतलेले आहे क्रिस्टल बीड्स 2 साइजेसचे आहेत. जे काळे आहेत ते आहेत 4 मिलीमीटर साईज आणि जे केशरी किंवा ऑरेंज रंग आहेत ते आहेत 2 मिलीमीटर साईजचे बीड्स. तर आपण काळ्या क्रिस्टल बीड्सपासून सुरुवात केलेली आहे. 4 मिलीमीटर साईजचे आहेत हे. तर ही आपण 4 घेणार आहोत क्रिस्टल बीड्स आणि त्यांचा आपण फुलांचा आकार एक तयार करून घेणार आहोत ज्याने की आपली एक बेसिक ठुशीचा आकार आपल्याला भेटणार आहे. सुरुवातीला आपण बेसिक ठुशीच करून घेत आहोत. बेसिक ठुशी कशी करायची हे आपण आपल्या ह्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने मधील ठुशी या सिरीजमध्ये पहिल्या भागात बघितलेला आहे. आपल्या या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये आपण आपल्या परंपरागत मोत्यांचे दागिने जे आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांची वेगवेगळी डिझाईन्स बघत असतो. त्यांना थोडासा मॉडर्न टच दिलेले डिझाईन्ससुद्धा आपण बघत असतो. आपण कर्णफुलांपासून सुरुवात केली, त्यानंतर बांगड्या, बाजूबंद आणि नंतर आपण दिवस 7वा महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजच्या 7व्या दिवसापासून ठुशी ही सिरीज या सिरीजमध्ये सुरू केलेली आहे. तर त्यामधला जो पहिला भाग होता पार्ट 1 त्यामध्ये आपण बेसिक ठुशी कशी बनवायची हे आपण शिकलेलो आहोत. हे जे आपले पार्ट आहेत ठुशीचे पार्ट 1 ते पार्ट 5 मीन्स भाग 1 ते भाग 5 ह्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि आपल्या ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे. तिथे जाऊन आपण हे ठुशीचे 5 डिझाईन्स जे बघितलेले आहेत ते बघू शकता. म्हणजे ह्यांचा उपयोग आपण जर घरी बसून एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकाल. तर त्यासाठी आपल्याला हे डिझाईन्स कामी येऊ शकतात. तर हे पार्ट्स नक्की बघून घ्या. आपल्याला ही डिझाईन्स जी आहेत ती आवडणारी अशीच आहेत. काही नाविन्यपूर्ण, काही मॉडर्न आणि परंपरागत अशी सगळ्या प्रकारची डिझाईन्स आपण केलेली आहेत. हा जो ठुशी हा दागिना आहे तो चोकरप्रमाणे घातला जाणारा महाराष्ट्रीयन दागिना आहे. आपण हा जो ठुशीचा प्रकार बघत आहोत हा आपण चोकरप्रमाणेच घालणार आहोत. मात्र चोकरप्रमाणे म्हणजे गळ्याभोवती घालणारा हा दागिना आपण बनवत आहोत आज. मात्र वापरण्याच्या सोयीसाठी आपण नेहमीच गोंडे आणि डोरच्या ऐवजी हुक लावत असतो. तसंच हुक या ठुशीत पण आपण लावणार आहोत. मात्र नेहमी मागचे 1 ते 5 पार्ट जे आपण बनवले त्यामध्ये आपण ज्या ठुशी बनवल्या त्या थोड्याशा लांब साईजच्या बनवल्या. म्हणजे आपल्या गळ्याभोवती अगदीच आवळून न बसता सैलसर बसणाऱ्या अशा त्या ठुशी आहेत. मात्र आजची ठुशी आपण थोडीशी गळ्याभोवती बसणारी ठुशी घेत आहोत. साईज कमी घेत आहोत. आपण पार्ट 1 ते पार्ट 4 हे जे बघितले 4 भाग त्यामध्ये आपण 16 इंच साईजच्या ठुशी बनवल्या. तर आपण पार्ट 5 जो बनवला होता त्यामध्ये आपण 17 इंच साईजची ठुशी बनवली. थोडीशी अजूनच सैलसर बनवली होती. आज मात्र आपण गळ्याभोवती असणारी ठुशी बनवणार आहोत. चोकर सारखी लावता येणारी ठुशी बनवणार आहोत. म्हणून आपण त्याची साईज घेणार आहोत 13 इंच. तर आजची ठुशी आपण आकाराने लहान बनवत आहोत कारण एक्झॅक्ट आपल्या गळ्याच्या मापाची ही ठुशी असणार आहे. आणि कारण माझ्या गळ्याचं माप 13 इंच येतंय म्हणून मी 13 इंच घेणार आहे. तर हे गळ्याचं माप कसं घेऊ शकतो आपण? आपल्याकडे जर टेप असेल तर टेपनी घेऊ शकता किंवा एखादा साधा दोराही घ्या. तो गळ्याभोवती व्यवस्थित ठेवा आणि त्या दोऱ्याने त्या दोऱ्याच्या मापाच्या साईजची आपण ठुशी बनवू शकतो. तर दोरा म्हणून आपण वापरू शकतो माप घेण्यासाठी किंवा जर मेजरिंग टेप असेल तर तेही आपण वापरू शकतो. तर इथे आपण 13 इंच साईजची ठुशी बनवत आहोत कारण आपल्याला गळ्याभोवती बसणारी ठुशी हवी आहे. तर आपली ही 13 इंच लेंथ झालेली आहे. आपल्याला 13 इंच लांबच हवी ह्यावेळेस. तर आता ह्याला आपण ह्या ठिकाणी गाठ मारून घेणार व्यवस्थित. म्हणजे आपली जी चेन आहे ती सिक्युअर राहते. आणि दरवेळेस प्रमाणे आपला जो धागा आहे
तो लगेच न तोडता आपण थोडंसं सुई आपल्या पुढच्या 2-3 मण्यांमधून पास करतो, म्हणजे आपली जी गाठ आहे आणि आपला जो दोरा आहे तो सिक्युअर राहतो. आता ह्या ठिकाणी थोडं डेकोरेटिव्ह आपण बनवण्यासाठी हे 2 मिलीमीटर साईजचे क्रिस्टल बीड्स आपण घेतलेले आहेत. आपली ही जी ठुशी आहे ही अशीच सुद्धा आपण वापरू शकतो. अतिशय छान दिसते, नाजूक डिझाईन झालेलं आहे. अजून डेकोरेशन करण्यासाठी आपण ह्यामध्ये आता टाकणार आहोत त्या आपल्या चौकोन फुलाच्या मध्ये एक केशरी रंगाचा क्रिस्टल बीड. हे आपले जे क्रिस्टल बीड्स आहेत ते 2 मिलीमीटर साईजचे आहेत. आपण सुई आपली मधल्या मण्यापासून काढलेली आहे एका बाजूला मधल्या मण्याच्या, आणि त्यामध्ये आपण क्रिस्टल बीड घेतला आणि ज्या बाजूने आपण ती सुई काढली त्याच बाजूने आपण पुन्हा ती सुई समोरच्या मण्यातून बाहेर काढली. आपलं 4 मण्यांचं जे फूल आहे त्याच्या ज्या बाजूने आपण सुई टाकणार त्याच बाजूने आपण दरवेळेस सुई बाहेर काढणार आहोत. तर हे आपण लक्षात ठेवणार आहोत. असं केल्याने आपला हा जो लाल रंगाचा केशरी रंगाचा क्रिस्टल बीड आहे तो त्या फुलाच्या मध्यभागी व्यवस्थित प्लेस होणार आहे दरवेळेस. तर असं आपल्याला ही पूर्ण चेन जी आहे फुलांची त्यामध्ये आपण हे केशरी रंगाचं 2 मिलीमीटर साईजचा क्रिस्टल बीड टाकणार आहोत. अशा प्रकारे आपली ही जी महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ही सिरीज सुरू आहे ओखास क्रिएशनवर. त्यामध्ये आपण अशीच नवनवीन डिझाईन्स घेऊन रोज येत असतो आणि आपली ही जी सगळी डिझाईन्स आहेत ते अगदी इझी पद्धतीने घरच्या घरी असणाऱ्या सामानापासून बनणारे हे सगळे दागिने आपण बनवत असतो आणि हे दागिने वापरण्यास सोयीचे जावे म्हणून प्रत्येक दागिन्याला आपण गोंडा आणि दोरीच्या ऐवजी हुक लावत असतो. आणि थोडेसे सैलसर ठुशीज आपण बनवल्या होत्या भाग 1 ते भाग 5 मध्ये. 16 इंच लांबी घेतली होती. आता ह्यावेळेस आपण थोडीशी घट्ट गळ्याला बसणारी चोकर प्रमाणे दिसणारी ठुशी बनवत आहोत, मंगळसूत्र ठुशी. त्यामुळे आपण ह्याची साईज घेतलेली आहे 13 इंच. तर असेच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये कळवा आपल्याला ह्या सिरीजमध्ये पुढे कोणता दागिना बघायला आवडेल ते. तुम्हाला नक्कीच या चॅनलवर आवडणार आहे वेगवेगळी डिझाईन्स बघायला आणि अशी डिझाईन्स आपण घरीसुद्धा करू शकतो. अशीच ही सगळी डिझाईन्स आहेत. तर ह्यासाठी रोज बघत राहा आपलं ओखास क्रिएशन हे चॅनल, ज्यावर आपल्याला रोज नवीन काहीतरी बघायला भेटत आहे. तर मागचे सगळे व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ह्या सिरीजमधल्या. आणखीन आपल्या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा आपण हे सगळ्या व्हिडिओंची लिंक बघू शकता. तर त्या लिंकमध्ये जाऊन आपण हे सगळे दागिने आतापर्यंत आपण कर्णफुले बघितली, बांगड्या बघितल्या, बाजूबंद बघितलं आणि आता आपण ठुशी सुरू केले. हे सगळं आपण बघू शकता. तर नक्की एकदा बघून घ्या हे सगळे दागिने. तर आता ही आपली जी 13 इंचाची लांबी आहे त्या लांबीभर आपण हे मोती लावून घेतलेले आहेत, जे आपले 2 मिलीमीटर साईजचे क्रिस्टल बीड आहेत ते. आणि इथे आपण पुन्हा एकदा गाठ मारून आपला हा दागिना सिक्युअर करत आहोत, आपले मोती सिक्युअर करत आहोत, जे की आपण दरवेळेस आपली लाईन कंप्लीट झाली, चेन कंप्लीट झाली की दरवेळेस आपण गाठ मारून घेतो. का तर आपला हा दागिना सिक्युअर राहतो, अजून जास्त मजबूती येते आणि तो दोरा तिथेच न तोडता दरवेळेस आपण ती सुई पुन्हा पुढच्या मोत्यांमध्ये नेत असतो. तर असं करतोय आपण आणि मगच आपण दोरा तोडणार. तर ह्या ठिकाणी आपण 2-3 मोती पुढे घेऊन मग आपला हा दोरा तोडत आहोत. आता हे जे आपलं डिझाईन बनलेलं आहे हे असं सुद्धा अतिशय छान दिसत आहे, असंही वापरू शकतो आपण. म्हणून आपण काय करतो इथे ना हुक लावून घेत आहोत आपण 2 टोकांना. एका टोकाला आपलं हुक बसेल आणि दुसऱ्या टोकाला आपण कडी बसवणार ते हुक लावण्यासाठी. आता थोडीशी ॲडजस्टेबल करायची आपल्याला ही ठुशी, म्हणून आपण एक हुक घेणार, मात्र कड्या आपण 6 घेणार आहोत. कारण आपल्याला जर थोडीशी कमी लांबी हवी तर पहिल्या कडीत आपण लावणार आणि जर थोडीशी जास्त लांबी हवी तर शेवटच्या कडीत लावणार. तर कड्या तुम्ही जेवढ्या घेणार त्यावरून ही ठुशी किती लांबीची बनेल ते पण ठरणार आहे. तर ह्या ठिकाणी मी 6 कड्यांची चेन बनवत आहे. एका बाजूला लावणार आणि दुसऱ्या बाजूला मात्र मी एका कडीमध्ये एक हुक बसवून घेतलेला आहे.
तर कड्यांची चेन केली आणि आपल्या शेवटच्या मोत्यातून ही कडी आपण पास केली आणि त्याला फिक्स केलं त्या ठिकाणी. तर असं आपण आपलं हे दुसरं डिझाईन केलेलं आहे, ज्यामध्ये आपण क्रिस्टल बीड, ब्लॅक क्रिस्टल बीडच्या मध्ये लाल क्रिस्टल बीड्स लावून घेतलेले आहेत आणि कडी आणि हुक लावून आपलं डिझाईन तयार झालेलं आहे. आता असं सुद्धा आपण हे डिझाईन वापरू शकतो. गळ्यात कसं दिसतंय हे आपण साईडला बघू शकता. आता हे साईडला आपल्याला जे दिसतंय मध्ये थोडंसं लॉकेट सारखा आकार असणारं डिझाईन, ते बघूया कसं बनतंय ते. ह्यासाठी आपण आपले जे 2 मिलीमीटर साईजचे क्रिस्टल बीड्स आहेत ते घेतलेले आहेत एका सुईमध्ये. पण ती सुई त्या सेंटरला टाकताना, सेंटरमध्ये आपण हे डिझाईन करतोय, तर आपण व्यवस्थित बघून घेणार आहोत आपण कुठून आपण ती आपली ही जी डिझाईन आहे ते सुरू करायचं ते. तर एक मणी आपण त्या सुईमध्ये घेणार आणि मगच त्या मण्यातून सुई बाहेर काढून मगच ती सुई आपण आपल्या काळ्या मण्यातून मधल्या बाहेर काढणार आहोत आणि त्या सुईमध्ये मग आपण आपले 5 छोटे क्रिस्टल बीड घेणार आणि ही सुई पुन्हा एक मणी सोडून बाकीच्या 4 मण्यांतून आपण काढणार, पुन्हा वापस जिथून आपण सुई आणली तिथे वापस नेणार. आता पुन्हा एकदा बघूया आपण हे कसं केलं ते. तर एक मणी ऑलरेडी आपण सुईमधून टाकलेला आहे आणि आता आपण हे घेतलेले आहेत 5 मणी आणि ही सुई आपण बघा कशा पद्धतीने वापस नेत आहोत, जिथून आपण सुई आणली होती तिथेच. आणि वरती आपला एक लाल क्रिस्टल बीड ऑलरेडी आहे, ते त्यातूनच, त्या लाल क्रिस्टल बीडमधूनच आपण ही सुई बाहेर आणलेली आहे. तर असे हे जे आपल्या लटकनसारखे डिझाईन दिसत आहेत केशरी रंगाच्या मणीचे, ते आपण आपल्याला हवे तेवढे करून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार. या ठिकाणी आपण 3 तसे लटकन करून डिझाईन कसं होतं हे आधी बघूया आणि मग आपण अजून एक तिसरं डिझाईन बघणार आहोत. म्हणजे आज आपण टोटल 3 डिझाईन्स शिकलोय किंवा बघत आहोत. तर हे आपण एक मणी लावून घेतला आधी त्या सुईतून, छोटा 2 मिलीमीटरचा केशरी रंगाचा, आणि मग आता ह्या सुईत आपण आपले 5 क्रिस्टल बीड टाकले आणि आता हे सगळे क्रिस्टल बीड 5च्या 5 आपण त्या सुईतून बाहेर काढले, आपल्या माळेपर्यंत आणले आणि मग एक क्रिस्टल बीड सोडून बाकीच्या क्रिस्टल बीडमधून आपण सुई वापस नेली. तर असं हे लटकनसारखा एक शेप तयार झालाय. आता हे जे लटकनसारखे शेप तयार झालेत त्यांना पुन्हा आपल्याला एक डिझाईन बनवण्यासाठी म्हणून सुई पुन्हा आपण त्या पहिला जो वरचा मोती आहे त्याच्या बाजूने खाली पुन्हा आणत आहोत. अशा प्रकारे त्या मोत्यातून नाही आणणार, त्याच्या बाजूने आणणार, म्हणजे आपला तो मोती आणि हे डिझाईन फिक्स राहतं. आणि ह्यातून आणताना आपल्या शेवटच्या मोत्यापर्यंत आपण ती सुई आणणार आहोत. तर या ठिकाणी आपण घेणार आहोत एक काळा आपला 4 मिलीमीटर साईजचा क्रिस्टल बीड. तर असा आपण त्या सुईतून टाकलेला आहे आणि तो मोती असलेली जी सुई आहे ती आपण आपल्या शेजारच्या आपल्या केशरी 2 मिलीमीटर साईजच्या क्रिस्टल बीडमधून बाहेर काढली. तर असं आपलं एक लॉकेटसारखं मध्यभागी डिझाईन तयार झालं. सेंटरला आपण हे डिझाईन केलेलं आहे. तर हे आपलं आहे डिझाईन नंबर 3 आहे ॲक्च्युली हे. आता बघूया ह्यानंतर आपण डिझाईन नंबर 4 कसं करू शकतो ते. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकता 3 केलेले आहेत, ह्याच्याऐवजी आपण आता करणार आहोत डिक्रीजिंग साईजनुसार. आधी 4 क्रिस्टल बीड घेणार केशरी, मग 3 क्रिस्टल बीड घेणार, मग 2 क्रिस्टल बीड घेणार, असं डिक्रीजिंग आपण नंबर ऑफ क्रिस्टल बीड घेणार आणि मग जे डिझाईन तयार होणार आहे ते आता आपलं 4थ्या नंबरचं डिझाईन असणार आहे. तर हे आहे आपलं डिझाईन नंबर 3, ज्यामध्ये आपण सेंटरला लॉकेटसारखा शेप केलेला आहे तयार. हेही छान दिसतं अतिशय. गळ्यात घातल्यावर कसं दिसतं हे इथे बघू शकता. आणि आपण जे 4थ्या नंबरचं डिझाईन म्हटलं की आपण केशरी रंगाच्या मण्यांचे नंबर ऑफ बीड्स कमी कमी करत नेलेले आहेत त्या 3 बीड्सपासूनच. ते डिझाईन हे आपलं शेवटचं 4 नंबरचं डिझाईन आहे आजचं आणि ते असं दिसतं. तर अशीच रोज नवीन डिझाईन्स बघण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा उखास क्रिएशन.
कमेंटमध्ये कळवा आपल्याला ह्या सिरीजमध्ये कोणता दागिना पुढे बघायला आवडेल ते. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.